बघा चालू आहे यांचा नाश्ता करायचं काम सकाळी सकाळी. काय चाललंय? काय केलंय नाश्त्याला? आज मी काहीच केलेलं नाहीये आणि दीदी चालली कॉलेजला जायचंय तिला. कारण आहे ना आज मला लई कंटाळा आला होता ना, मग ह्यांनीच केलंय दीदीनं उपीट. पप्पानी केलं होय? अरे बापरे, पप्पानी बनवलंय आज तिच्या. आणि दीदी सहलीला जाणार आहे. कुठं जाणार आहे ग? सहलीला जाणार आहे. मम्मीचा फोन पण जाणार आहे. अजिबात नाही, फोन बिन काही न्यायचं नाही बाई, काही गरज नाही फोन न्यायची. तिथं ब्लॉग बनवणार आहे. हा तिथं ब्लॉग बनवणार आहे. थोडीशी मोठी वय मग ब्लॉग बनव. पहिल्यांदा चालले मी सहलीला. फर्स्ट टाइम दीदीला मी सहलीला पाठवते, कारण खूप रुपया सासून पाठवलंय. हाय का नाही? आणि फोन न्यायचं म्हटलं तर अजिबात होणार नाही, कारण तिला मी म्हटलं फोन वगैरे काही नेऊ नको. फोन नसते देत. तुला कळतं का काही? फोन वगैरे काही नसतो न्यायचा. कोणी फोन नाही नेत. मी शाळेत टीचरांना विचारणार आहे ना. विचार काय काय गरज नाही तुमचा द्या, माझा फोन नसते देत मी. क्लिअरिटी तुला काय तिथं काही काही दुसरं थोडं काही हे करायचंय. आपल्या फोटो वगैरे घ्यायचे. हा चांगले तर मग चांगल्याच येतील ना. मस्त फोन शिवाय करमत नाही. हा तसं समजू, पण मी तुला फोन देणार नाहीये. आणि बघा फोनवरून आमचं चालू आहे भांडणं, आणि मी हिला फोन देणार नाही. कारण माहितीये का कसं आहे, फोन महागाचा आहे माझा, खूप जास्त पैशाचा आहे. आणि हा लई मोठी झाली तू. आणि 2 दिवस झाले आमच्या घरात भांडणं झाली त्या फोनवरून. ती म्हणते मला सहलीला फोन दे, मी म्हणते फोन देणार नाही कारण इथं नाही देऊ शकत. आमच्या मायलेकीचे भांडणं, ते म्हणते काही करा दोघी जणी. मी चाललो, मला झालाय उशीर. पप्पाला विचार, पप्पा हा म्हणते का नाही? पप्पा हा म्हणते. तर आता तुम्ही मला सांगा, एवढा महागाचा फोन आहे आणि हिला कसं द्यावा मी? एवढ्या लांब जायचं आहे, 2 दिवसाचा मुक्काम आहे, कुठं पडला फुटला हरवला, पैसे नाही आपल्याकडे एवढे लिहायला. असं थोडे दिदे कसल तेल लावत जा ना. आज दीदीला सांगू आम्हाला वैताग आलाय, तू कॅसल तेल लावत जा. तेलच लावायला तयार होत नाही. एवढं भारीतलं तेल आणलंय मी हिच्यासाठी, पण अजिबात नाहीच म्हणते का. हा असं नाही, हे तुमचं काहीतरी सिल्की वगैरे काय दिसत नाही. उलट तेल लावले ना केसांचं. हा असू दे, आम्ही 90 मधले, पण तेल जर लावलं ना केसांचा रंग. तू कोणतं चालू झालं? 2000 अरे 20,000 बघा आपली दीदी. हा बघा तुम्ही बघा, दीदीचं नॉलेज बघूनच घ्या आता सगळं. आणि नक्की तिच्या नॉलेजवरती कमेंट करा. आणि आज आहे ना, तर आज आहे शनिवार आणि आज मस्त. कोणतं किती रिटेक घेतले तर 2025 आठवलं तुला? हा कन्फ्युज झाली मग तरी. अरे कढईमध्ये नाही खाऊ बाळा, असं नाही खावा. तुला चालतं पण तुझं ते उष्ट कोण खाईन? चला तर आहे ना, आता आहे ना, आज सकाळचे जवळजवळ आता 11 वाजले. सकाळ तर नाही, दुपारच होत आली आहे. आणि म्हटलं चला व्हिडिओ बनवूया, थोडंसं शूट करूया. आता थोडं डेली व्हिडिओ मी शूट करत राहणार आहे आणि टाकत राहणार आहे. थोडंसं माझं आता आवडायचं आहे, सगळं घर वगैरे चांगलं व्यवस्थित आवडते, काम बी आवडते. तुम्हाला व्हिडिओ पण शूट करून दाखवत राहते मी. आणि चला आता थोडासा नाश्ता वगैरे करते. मस्त छान अशी पोहे केलेली आहे. सॉरी पोहे नाही, उपीट केलेलं आहे, उपीट. आणि मग आता हे उपीट खाते. आणि तुमच्या दादांना पैसे द्यायचे. अहो पैसे न्या ना, तुम्हाला पैसे न्यायचे होते ना. बरं ठीक आहे. तेल वगैरे लावून मोटर काढून घे. बिगर त्याला जाऊ नको अजिबात डॉक्टर. चोपून चापून तेल लावून दे चोपून तर चला मस्त मी नाश्ता करते आता उपीटचा. हा मला वाटलं पोहेच करेल मी.
ते असं होतं घाई बोलताना. मग उपीट आणले केलं यांनी. आता मस्त उपीटचा नाश्ता करते कारण आज सगळे गेलेत. आता दादू गेलाय शाळेमध्ये, दीदी चालली आता कॉलेजला आणि मीच एकटी घरी. तर मला खूप सारं काम आहे. तर थोडं थोडं आवरेन, थोडं थोडं तुम्हाला दाखवेन. ह्या बघा तिने अख्खं शूज वगैरे धुवायला काढलं आणि इतकी धूळ झाली ना. तर सकाळी पाणी आलतं, माझी तब्येत बरी नाही तर तिथे धुवायचं काम करते. अगं बाई हळूहळू वर खाली येते सगळं. हे बघा किती सारा पासारा पाऊस पडला आणि कसं दिसतंय बघा. आणि इथं तुम्ही आता मी कोळ आणून बांधलं तर काल आमच्यात तिथं. हाय म्हण दाद्या. हां ती बघा आली. पाऊस पडला. हाय म्हणे काय करते तू, काय धुते? सगळं घाण पाणी. हे बघा किती घाण पाणी दिसत आहे. टिपाव तुम्हाला साफलेलं दिसत असणार. एवढी धूळ बसली होती. सगळं निघलं ना बाळा. हां आज ना तर चालेल. माझी तब्येत तसं बरी नाही आहे ना. तर दीदी चालू आहे तिचं आवडायचं काम. मला हाव तरी खाली गेलाय सगळा. बस झालं बा. अरे पाणी नाही, नको मारू एवढं पाणी. अय दीदी डायरेक्ट पोतून दिन आता जोरात ती वरून खाली. दिदे किधर आहे दिदू? तिकडे वायरी आहे. बघा काय भारी वाटतंय ना. पण लय गाडी. दिदू बास आधी या समोरची भीती मार थोडं. तिथं धूळ आहे ना. अरे लय धूळ आहे. आता धुतले. हा बाहेरून आपला एक व्हिडिओ घे मस्त छान दाखवू कसं दिसतंय. जाय ना गेटच्या बाहेर जाऊन उभी राहिली. अरे नाही ऐकायची दीदी, मीच जाते. थांबा थांब. असं नको तू डायरेक्ट मागे निवत. त्या सायकली भिकली बघ. ह्या बघा किती धूळ बसलेली. स्वच्छता मोहीम रात्रीची चालू आहे. चलो बाजूला होते मी. चला 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 आवर पटकन. आणि हा बघा खरंच. अरे तिकडे जाईन तू तसं नको करू. शेजारी पाणी जाईन तर भांडणाचा कार. तसं नको तिकडे जाईन. आणि हा बघा का रे सारखा टीव्ही बघतो. ती पोरगी काम करते तू टीव्ही बघतो. तुला काय वाटत का नाही? हा आणि काय बघतो रे? हे बघा ह्याला बघतेस मी. तुला काय करू देत नाही. मग तू केलं तर करू देईन ना. हा बसून राहतो. तर मी आता पतंग उडायला चाललोय. हे का माझ्या पतंगी आणि साधं माझ्या वापरतो मी. आणि का पप्पाची तोंड 12च वाजली. नाही मग बरोबर आहे ना. हसू नको. सिरियसली होऊन करत जाय. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू. ए पाय पडा पप्पाची. चला चला धर दादू तिथे इकडून आशीर्वाद द्या आम्हाला. 100 वर्षी लागा. चला तुमचा बर्थडे झाला आणि छोटस सेलिब्रेशन केलं. अहो पेढा दीदीला घाला नाही तुम्ही. मला घालू दे. बाबा मम्मीला घाला. मम्मी स्वतः असं काय तुम्हीच का? तुम्हीच का?
हो जा थोडं. कसं काय नसतं हा हा बस दीदी जाईल मला मी चला आता एवढं उशिरा भाजी कधी करावा मी पाणी आलं बघा आम्हाला गाडी ना काय माझा कमून एवढं काय भरून तुम्ही लागतो उद्याला उद्या धुणं. झालं तर गाडी ना काय मग गाडी जागा नाही पायी पायी आहे त्यांना जास्त म्हणजे मला बघा आमच्या घरातली धावपळ खूप घाई आहे टोपी तू का टोपी आहे मला खाऊ. चला बाय बाय येतं ना पायी पायी या काय चला पाहिजे गाडी जागा नाही पप्पा एवढं भरून ठेवायचं नाही उद्या ला- पाणी असतं. नाही येत पाणी काय सांगते तर मग आम्हाला जिकडे तिकडे पाहायला लावी द्या गाडी ना काय मी सांगते ना बघा बघा दीदी लय भूक लागली मला अकराला आता पेढा खाल्लं बरं वाटलं बिर्याणी खायची भूक लागली खायला भेटायची चला आता खायला करते मी तो दिवा देवा पुढे ठेवते कुंकाचा देवा पुढे ठेव मला बिर्याणी खायची हा बिर्याणी बघा दीदी हा कॅमेरा समोर आली एकदम अशी सिन्सिअर होती आणि नंतर कॅमेराच्या मागे लगेच नाचायला लागते मम्मीने ना आता बाबाच्या याला ना भात सोडलाय मग मम्मीला भात खाता येत नाही मग मम्मीच्या तोंडा पाणी सुटलं ना आम्हाला बिर्याणी खाताना बघू मग मम्मी बिर्याणी करीत नाही पण आम्हाला कर नो चलो खाना बनाने को लगती हूँ मैं जल्दी से खाना बनाती हूँ